पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत आहे BBS न्यूज मध्ये. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. अंतरवाली सरटेमध्ये सुरू असलेल्या ओबीसी आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मंजूर करून शासनाने काढलेल्या GR विरोधात ओबीसींचे बाबासाहेब बटुळे बाबा, विठ्ठल तळेकर, बाबासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. अद्याप शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही आहे. ओबीसी उपसमितीने उपोषण स्थळी भेट देऊन आम्हाला आश्वस्त करावं, सरकारने मराठा समाजाविषयी काढलेला GR रद्द करावा आणि मनोज जरांगे पाटील यांची SIT मार्फत सुरू असलेल्या चौकशीचे काय झालं याचा अहवाल शासनाने सादर करावा, अशा मागण्या ओबीसी उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलेला आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि उपसमिती ही एकीकडे ओबीसीची नेमलेली, काय सांगाल? उपसमिती नेमली हे सगळं खरं आहे की ज्या दिवशी मराठा उपसमिती नेमली आणि मराठा आंदोलन करता हजारो लोक तिथं हे झाले, त्याचं आंदोलन सोडाय करता गेले, तर हे जर सरकार एका जातीला एक पद्धतीचं वागत असेल आणि एका जातीला एक वागत असेल, आमच्या पण लेकराबाळाच्या भवित्याकरता माझं तरी आज स्वतःचा निर्णय आहे किंवा जर सरकार असं वागत असेल आणि जर समजा ओबीसीची दखल घेत नसेल तर शेवट हे माझे पण ओबीसीचे लेकरबाळ गरिबाचे हातावरले, याच्याकरता जर सरकारने दखल घेतली आज उद्या तर मी आत्मदहन करणार. याच्यापेक्षा काही शिल्लक नाही. आता दुसरा कोणी असला एखादा काही झालं तरी मला माझ्या लेकराबाळाची काळजी आहे. माझ्या लेकराबाळाकरता मी लढतो आहे. आज 1 वर्ष 2 वर्षापासून मला कुठल्या काही राजकारणाचं घेणं नाही. मी कुठं काही एखादा नेता नाही किंवा एखादा माझे 2 नंबर धंद्यावाला नाही किंवा माझ्या मागं काही मोठे नेते नाहीत, पण मी माझ्या एक सामान्य जनतेकरता, एक गरिबाच्या लेकराकरता लढतो आहे. आणि याच्याकरता जर दखल सरकारला नसेल घ्यायची तर मी आज उद्या 2 दिवसामध्ये मी काय करीन हे काही सांगू शकत नाही, कारण नंतर सरकारला पस्तावा होऊ नये या गोष्टीचा. तुम्ही सरकारला थेट इशारा देताय? सरकारलाच इशारा देतो, सरकारला इशारा देतो आणि त्या समितीला, त्या आमच्या सगळे म्हणजे जे नेते कंपनी आहे त्यांना पण इशारा देतो. कारण त्याला जर कळत नसेल, हे राजकारणापुरतंच जर करीत असतील किंवा स्वतःचं भागलं का तर चला बाकीचा समाज मेला तर मेला, हे जर घडत असेल तर याच्याकरता पण आता काही उपयोग नाही राहिलेला. स्वतःच्या म्हणजे भाकरीकरता जर दुसऱ्याची लाकडं जाळायची असली तर याच्यात काही उपयोग राहिलेला नाही. आज समाजाकरता काहीतरी करा. आम्ही काही राजकीय लोक नाही, मला काही राजकारणाचं घेणं देणं नाही आहे. मी अंगठेबहादर माणूस आहे. मी आज 1.5 वर्षे झालेत स्वतः एवढं याच्या झुंजशाहीमध्ये लढतो आहे, म्हणजे याच्याकरता लढत नाही किंवा चांगल्या पद्धतीनेच मला ते माझ्या लेकराबाळाला काहीतरी, एक सामान्य जनतेला, सामान्य लेकराबाळा, मजूर कष्ट करणारी लेकराबाळा यायला काहीतरी मिळावं आणि त्याचं त्याला मिळावं, म्हणजे नवीन मागत नाही मी, त्याचं त्यालाच राहावा याच्याकरता मी लढतोय. हे जर होत नसेल तर मी 2 दिवसामध्ये काय करीन काय नाही हे आज बोलत नाही मी तुम्हाला. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसार.
प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने आखली गेली असेल, सत्तेचा गैरवापर अशा पद्धतीने केला गेला असेल तर यावर देखील हरकती घेणारच असे म्हणणे. जिल्हा परिषद संदर्भातही सर्किट बेंचमध्ये रिट परमिशन दाखल केला आहे. महानगरपालिकेत देखील आमच्यावर अन्याय होत असेल आणि आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना केली गेली असेल तर यावर हरकत घेऊया. आम्ही नैसर्गिक न्याय तत्वानुसार प्रभाग रचना करायला लावू. नगरपालिकेला 4 वॉर्डाचा एक नगरसेवक अशा पद्धतीची ही वार्ड रचना झालेली आहे. काय सांगाल, कशा पद्धतीनं बघायला याकडे? पहिल्यांदा नाही, या अगोदर 80-85च्या दशकामध्ये 3-3 वार्ड एकत्र होते, पण आता ही पुन्हा एवढ्या वर्षानंतर परत 4 वार्डाचा एक प्रभाग ही रचना झालेली आहे, आज डिक्लेअर झालेली आहे. ही अतिशय लोकांच्या आणि सगळ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची रचना होती, ती आज पूर्ण झाल्या. आता यावरती हरकती येतील, पण हरकती आल्यानंतर मग अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष या निवडणुकीला खऱ्यानंतर सामोरं जाता येईल. पण जी झालेली प्रक्रिया आहे ती संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणानं प्रशासनाचे सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय यामध्ये मेहनत घेऊन ही रचना तयार केलेली आहे. विरोधकांच्या मध्ये कुठलीही यामध्ये आरोप हे प्रत्येक दिन होतच असतात. ज्याची सत्ता असते त्या विरोधी ज्या लोक असतात ते नेहमी असं म्हणतच असतात की चुकीच्या पद्धतीने केले, सत्तेचा गैरवापर केला आहे, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी विरोधकांची परिस्थिती झालेली आहे. तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो, यावेळच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीची सत्ता 100% येणार. कारण कोल्हापूरचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आता प्रश्नच काय राहिलेला आहे कोल्हापूरचा? कोल्हापूरची हद्दवाढीचा एक विषय राहिला आहे, तोही आता या आपल्याच काळात मार्गी लागणार आहे. आणि 40 वर्षाचा प्रश्न जो प्रलंबित होता सर्किट बेंचचा, ते आपल्याला खंडपीठ या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हे सरकार, याच सरकारनं ते केलेलं आहे. आणि आज तर काल तर आपल्या मराठ्याच्या आरक्षणाचा विषयसुद्धा मार्गी लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्याकडे आता आवाज उठवायला म्हणजे काही प्रश्न मांडायला राहिलेलंच नाही. त्यामुळं माझ्या मते ह्या सर्वांची डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीचे आमचे उमेदवार प्रचंड मताने बहुसंख्येने निवडून येतील. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? दादर टर्मिनस मध्ये PF-14च्या सीमा भिंतीबाहेर आग लागली. पार्किंग क्षेत्रातही लागलेली आग भरपूर पसरली आहे. उपमहापौरांनी अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे.
इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाणारे देवरी, अर्जुनी, मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील 6 पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवरी शहरात आयोजित रूट मार्च मध्ये सहभागी झाले आहे. देवरी उपविभागीय ठिकाणी काढण्यात आलेल्या या रूट मार्च मध्ये C60 पथक, होमगार्ड आणि अंमलदार यांचीही उपस्थिती होती. येत्या 2 ते 3 दिवसात ईद ए मिलाद नबी आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुका पार पडणार असल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनीही मोर्चे बांधणी केली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व गणेश मंडळे व नागरिकांना आवाहन देखील केले आहे. डीजे मुक्त वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव साजरा करावा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली होती. पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतातील झाडे खाली पडली असून झाडावरती टोमॅटो खराब झाले आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग हा माल घ्यायची तयारी दाखवत नाही. काही दिवसांपूर्वी शेतकरी टोमॅटोला 800 रुपये प्रति कॅरेट या भावाने विक्री करत होते. मात्र सध्या व्यापारी फक्त 200 ते 250 रुपये प्रति कॅरेट या दरानेच खरेदी करत असल्याचे दिसत आहे. भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे खर्च सुद्धा वसूल होणे कठीण झाले आहे. तालुक्यातील वाळू योजगार जाधव, शरद दत्तात्रय पाटील, गोपाल दत्तात्रय पाटील, सुरेश लुका पाटील, भागवत पाटील, रमण वामन पाटील या शेतकऱ्यांसह इतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या भागातील टोमॅटो दरवर्षी गुजरात, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील भाजी मंडईत जातो. पण सततच्या पावसामुळे टोमॅटोची गुणवत्ता कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. खराब झालेला हा टोमॅटो आता नेमका कुठे द्यायचा असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. याबाबत शासनाने तातडीने लक्ष देऊन बांधावर येऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आरक्षणबाबत नाराजी नाही, कोणावरही अन्याय होणार नाही असे दत्तात्रय भरणे म्हणतात. जागतिक परिवर्तन कार्यक्रम जाहीर केला आहे. 17 शाश्वत विकास ध्येय दिली आहेत. अनेक चांगले व्यक्ती मार्गदर्शन करणारे आहेत. राज्यातील 92,91,000 शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना पैसे मिळणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना 7वा हप्ता 1,932 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030 ला जाहीर केलेला आहे. त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन चाला, खरं तर या अभियानाचं एक हे आहे. आणि यामध्ये साधारणतः 17 शाश्वत विकासाची ध्येय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी सर्वांना एकत्रच गावामध्येच रोजगार निर्मिती व्हावा, गावामध्ये चांगलं काम जलसंधारणाचं असेल किंवा अनेक ज्या योजना आहेत, त्या सर्व ज्या योजना त्या सगळं योजना एकत्र आणण्याचं काम या अभियानातून होणार आहे. आणि आज जी ही कार्यशाळा होणार आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते, डॉक्टर कलशेट्टी साहेब सारखे असतील, बोंद्रे असतील, बुट्टे पाटील असतील, या सर्व तज्ञांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, झडपीच्या आजी माजी सदस्यांना होणार आहे. आणि ह्याचा निश्चित प्रकारे लाभ हे प्रत्येक जणाच्या गावाच्या विकासासाठी, एक गावाचा एक विकास, गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून सर्व गावाला एकत्र आणून त्यातनं हा एक विकास, शाश्वत विकास होणार आहे, असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे. आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 7वा हप्ता हा कालच त्याचा GR निघालेला आहे. साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी, मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय. साधारणतः 1,932 कोटी आणि 32 कोटी 72 लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार. त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मनोज जरांगे यांच्या यशस्वी आंदोलनानंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाजात प्रचंड असंतोष पसरलेला दिसत आहे. मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून जात प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाकडून विरोध केला जात आहे. त्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलने केली जात आहेत. भिवंडीत महासंघाचे तालुकाध्यक्ष भगवान ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मराठा जातीचे ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात येऊ नये, ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठीची संख्या 75 वरून 200 करावी
महाज्योती या संस्थेकरिता 1000 कोटींची तरतूद राज्य शासनाने करावी यांसह इतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आलेले आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत नवीन GR काढलेला आहे। मात्र ओबीसी समाजाकडून या GRला प्रचंड विरोध होत आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देऊ नये, तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसाठी राज्यभरात ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे। कल्याणमध्ये देखील ओबीसी समाजाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। उपोषणकर्त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक कोकणात रत्नागिरी शहर परिसरात युवतीच्या खून प्रकरणात अटक केलेल्या दुर्वास पाटील याने आणखी 2 खून केल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे। सगळे खून दुर्वास पाटील यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या सायली बार जवळच संबंधित असल्याचेही स्पष्ट झाले आहे। भक्ती मयेकर खुनाचा तपास सुरू असताना दुर्वास पाटील याने 1-2 नव्हे तर तब्बल 3 खून केल्याचे समोर आले आहे। पहिला खून सीताराम वीर, दुसरा खून राकेश जमंग तर तिसरा खून भक्ती मयेकर हिचा खून चौकशीत निष्पन्न झाले आहे। पोलिसांचा संशय बळावला व वांडतकंटाळा येथील आणखी एक बेपत्ता दाखल होती। त्याचा तपास सुरू असतानाच राकेश जंगम या बेपत्ता असलेल्या तरुणाचाही खून दुर्वास यानेच केल्याचे समोर आले आहे। 27 ऑगस्ट 2025 रोजी त्याला अटक केली गेली आहे। रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन येथे मिसिंग 21/8/2025 रोजी भक्ती मयेकर नावाची तरुणी 26 वर्षीय तरुणी ही मिसिंग होती अशी तक्रार तिच्या भावाने दिलेली होती। त्याचा तपास करताना असं निष्पन्न झालं की दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या तिघांनी मिळून भक्ती मयेकर हिचा खून करून आंबा घाटात तिचे प्रेत टाकले होते आणि त्याचा या प्रकरणाचा पुढा तपास करता असताना रत्नागिरी पोलिसांना अशी माहिती मिळाली की राकेश अशोक जंगम याचाही 21/6/2024 ला दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे यांनी खून करून आंबा घाटामध्ये त्याचं प्रेत टाकलं होतं। या प्रकरणाचा तपास करत असताना अशी माहिती मिळाली की सीताराम वीर 55 वर्ष राहणार कळझोंडी यांचा 29/4/2024 ला मारहाण करून खून करण्यात आला होता आणि ह्या तिन्ही प्रकरणाचा एकमेकाशी संबंध आहे अशी माहिती प्राथमिकरित्या पोलिसांच्या रत्नागिरी पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानुसार तीनही गुन्हे मर्डरचे दाखल आहेत। यात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला भक्ती मयेकर यांच्या मर्डरचा तपास चालू आहे आणि 2 गुन्हे जे जयगड पोलीस स्टेशन येथे राकेश जंगम आणि सीताराम वीर यांच्या मर्डरचे गुन्हे दाखल झालेले आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नवी मुंबईतील
कळंबोली येथील विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून फसवणूक केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नासाठी नकार देऊन पीडित महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आरोपीकडून देण्यात आली होती। पीडित महिलेने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 1/9/2025 ला CR नंबर 202/225 भारतीय न्याय संहितेचे कलम 69 351 गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये यातील जी पीडिता आहे तर तिला वेळोवेळी लग्नाचा आमिष दाखवून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यासोबत यातील आरोपितांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्याचप्रमाणे तिला व तिच्या मुलाला या ठिकाणी जीवे मारायची धमकी दिली। त्या अनुषंगाने आपण कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला होता। यातील आरोपिताला आपण अटक केलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात दिलेली आहे। यातील महिला जी आहे तर ती विवाहित होती। बाबत ती विवाहित असतानाच तिच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत त्यांनी लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते आणि त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केला। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। आजचे बातमीपत्र इथेच संपले। भेटूयात पुढच्या भागात नवीन ठळक घडामोडींसह।